मुक्त बसला. मग त्यांचं आचरण कसं? मुक्तपणा कोणामुळे आला? जीवदशाजवळ मुक्तपणा कोणामुळे आला? जीव ब्रह्मैक्य श्री गुरूंच्या द्वारा प्राप्त झालेल्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानामुळे. जीव ब्रह्मैक्य ज्ञान यायला हवे आणि लक्ष आहे. जीवाचं आणि ब्रह्माचं कसं ऐक्य केलं? प्रथम जो तत्वदृष्टी आहे त्या तत्वदृष्टीला शब्दाची शक्ती वाचून किंवा लक्षणे वाचून श्रीगुरूंच्या मुखाद्वारे प्रत्यक्षात श्रवण झाल्याच्या नंतर दृढ अपरोक्ष बोध होऊन तत्वदृष्टीमुक्त झाला. नंतर दुसरा जो अदृष्टी आहे त्याला ज्ञानमार्ग न पेलवल्यामुळे ध्यानमार्गाद्वारे किंवा अहंग्रह या ध्यानाद्वारे परंपरेने तोही मोक्षाला प्राप्त झाला. आणि तिसरा जो तर्कदृष्टी होता हा तर्कदृष्टी बुद्धीने अतिशय तीक्ष्ण परंतु श्रवणाद्वारे श्रौत आस्तिक नसल्यामुळे तार्किक आस्तिक असल्यामुळे गुरुच्या प्रत्येक वचनावर याचा पूर्णतः विश्वास नाही, कारण तो प्रत्येक गोष्ट तर्काने आणि स्वतःच्या बुद्धीने चाळून पाहत होता. त्याकरिता संपूर्ण प्रक्रिया सांगून शेवटी शब्दशक्ती सांगून आणि शक्तीच्या संबंधी असणारी शब्दातीलच परंपरागत संबंधाने असणारी लक्षणाशक्ती ह्या लक्षणाशक्तीने त्याला जे वेदातील महावाक्य आहेत यांचा बोध असा केला की महावाक्यामध्ये दोन पदं असतात, एक जीववाचक एक ईश्वरवाचक आणि या दोघांचं ऐक्य सांगणारं एक ऐक्यवाचक असे तीन पदं असतात. त्यापैकी उदाहरणार्थ आपण नेहमी घेत असतो सामवेदातील तत्वमसी या वाक्यामध्ये तत् आणि त्वम अशी दोन पदे आहेत. त्यापैकी तत् हे पद ईश्वरवाचक आणि त्वम पद हे जीववाचक पद आहे. ईश्वरवाचक पदातील जो विशिष्ट ईश्वर मायाविशिष्ट जे चैतन्य आहे तो ईश्वर आणि अविद्याविशिष्ट जे चैतन्य तो जीव. मग ईश्वर भागामध्ये जो वाच्यार्थाने येणारा अर्थ म्हणजे ईश्वर, तत् या पदाचा वाच्य ईश्वर असा होतो. पण ईश्वराची सिद्धी ही माया अधिष्ठान मायेला अधिष्ठान किंवा माया उपहित असलेलं ब्रह्मचैतन्य आणि त्या ब्रह्मचैतन्याचा मायेमध्ये पडलेला आभास या तिन्हींना मिळून ईश्वर असं म्हणतात. मग वाच्यार्थाने ईश्वर असा अर्थ येतो आणि जीवाचा अविद्याधिष्ठान असलेलं कुटस्थ चैतन्य आणि आभास हा जीव आहे. मग वाच्यार्थाने या दोन्हींचं ऐक्य होऊ शकत नाही. ईश्वराचे धर्म वेगळे आहेत आणि जीवाचे धर्म वेगळे आहेत. ईश्वर सर्वज्ञ सर्वशक्तिमान व्यापक अशा स्वरूपाचा आहे आणि हा जीव अल्पज्ञ आहे अल्पशक्तिमान आहे परतंत्र आहे. असे 8 प्रकारचे भेद या दोघांमध्ये वाच्यार्थामध्ये येतात, म्हणून त्यांचं ऐक्य कदापि संभवू शकत नाही. मग वेदाचा तात्पर्य म्हणजे काय आहे? वेदाला ऐक्य नेमकं सांगायचं कोणाचं? तर शक्य जे ईश्वर आणि शक्य संबंध लक्षणा किंवा एक असं व्याख्या केली लक्षणेची की पदाचा ज्या अर्थाशी परंपरागत संबंध असतो त्याला लक्षण असं म्हणतात आणि साक्षात ज्याचा संबंध असतो ती शक्तिवृत्ती किंवा तिला शक्यार्थ असं म्हणतात. मग ईश्वर पदामधचा म्हणजे तत्पदाचा जो लक्ष्यार्थ आहे तो ब्रह्मचैतन्य आहे आणि ब्रह्मचैतन्य कसं आहे तर सच्चित आनंद स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी कोणताही गुण नाही, निर्गुण आहे, असंग आहे, व्यापक आहे आणि नित्य आहे. आणि या त्वम पदामध्ये जे लक्ष आहे ते कुटस्थ चैतन्य ते सुद्धा सच्चित आनंद स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी कोणताही गुण नाही, निर्गुण नाही, असंग आहे, व्यापक आहे, नित्य आहे. मग लक्षांमधील जी हे साम्य आहे, लक्षणात जर साम्य असेल तर एकत्व सिद्धी होत असते. म्हणून या दोन्हीही लक्षणामध्ये अर्थात ब्रह्मचैतन्यामध्येही साम्य आहे आणि कुटस्थ चैतन्य साम्य आहे. वास्तविक ही दोन्हीही एक आहेत, परंतु माया आणि अविद्या या उपाधीमुळे त्यांना दोन नाव प्राप्त झाले. आणि वेदाचं तात्पर्य एवढंच आहे की तत्पदाचा लक्षार्थ ब्रह्मचैतन्य आणि त्वमपदाचा लक्षार्थ जो कुटस्थ चैतन्य आहे हे दोन मुळात उपाधीने जरी भिन्न वाटत असले तरी एकच आहेत आणि त्यांचंच ऐक्य आहे. यालाच जीव ब्रह्मैक्य असं म्हणतात. जीव ब्रह्मा आपण केम सर्व मुळामध्ये कोण आपण ब्रह्मस्वरूप जीवदर्शक अविद्येमुळे ज्ञान काय करते
ब्रह्मरूपता प्राप्त करून देते का अविद्यादशा नष्ट करते. आणि जीव मोठ्या स्वरूपाला काय होतो प्राप्त होतो. दोनच विषय याचे बघा. एक आहे जीव ब्रह्मैक्य, संसाराचं मिथ्यात्व. दोनच विषय त्याच्याकडे. संसाराचं मिथ्यात्व कसं ठरवलं तर वेळभराचा जातो आपला नाही का. स्वप्नाच्या दृष्टांत करून कोणाच्या स्वप्न हे मिथ्या आहे सर्वांना काय आहे मान्य आहे. कोणी वेळाही नाही मनुष्य असला तरी स्वप्नाला आणखी तो काय सत्य समजतो का. एक ग्रस्त त्याला स्वप्न पडल्यानंतर हे काय नाही त्या स्वप्नामध्ये त्याने 500 रुपये पुष्णे वाढ दिले. कोणत्या अवस्थेत बघा. पुढे करार ठरला किती 2 दिवस. 2 दिवसाचे पुढे जागा झाला. जागा झाल्यानंतर 2 दिवस गेल्यानंतर करता गेला माझ्या म्हणलं आपला 500 रुपये दिले ना तुला. 2 दिवसाचा करार जास्त होऊन गेले अजून तू पैसे देत नाही. मात्र जागृतीतला मनुष्य स्वप्नात ती गोष्ट खरी मानेल की खोटी. पैसे देईल का 2 थोप पडत दे. कारण स्वप्नातला जेवढा व्यवहार होतो नसता त्याला काही वेदांत शास्त्राचं काही नाही. त्याला काही वेदांत शास्त्र शिकला तर स्वप्न मिथ्या असं म्हणतो नाही तर का सत्य समजतो का. मग काय स्वप्नाला जसं समजतो मिथ्या तसं वेदांत शास्त्रामध्ये जागृतीला सुद्धा काय समजतात मिथ्या. आणि त्याच्याकरता हे 10-15 परिच्छेदात काय केले खर्च घातले आत्मस्थितीतले आहे. त्याप्रमाणे आणखी स्वप्न हे मिथ्या आहे. त्याप्रमाणे स्वप्नातला मनुष्य जागृतीमध्ये आल्यानंतर स्वप्नाचे चेले आहे ना. आता कोणाला कोणतं स्वप्न पडेल काय ते काही बुवाला काय माहिती. मग स्वप्नाच्या मिथ्यात्वावरून जागृती मिथ्या ठरवत असतात. जागृती नाही सुद्धा सगळ्या मग स्वप्न आपण मिथ्या खास बसतो तेव्हा योग्य देश नाही योग्य काय नाही काल नाही. आणि त्याची क्षणभर पडते असं शास्त्र सांगते किती. आणि त्याच्यामध्ये 4 धाम 12 ज्योतिर्लिंगन काय तुमचे अष्टविनायक सगळं पुण्या बुवाचं मावंद्या करता कीर्तने करतो. बुवा वेळ लावतो काय लावतो कीर्तन 2 तासाचं 2.5 तास झाले तरी संपतच नाही. माझा मुद्दा व्हायचा जायचा. मग ते टाळकरी काय करतात टाळ करतात. मग बुवा म्हणत नाही रामेश्वर माऊली ते टाळकरी म्हणतात रामेश्वर ज्ञानेश्वर माऊली. मग जागा होतो आणि जागा झाल्यानंतर पाहतो हे सगळंच कशातलं आहे स्वप्नातलं आहे का जागृतीमधलं आहे. स्वप्नाचे चेले मग स्वप्नाप्रमाणे काय आहे जागृती. आणि जीव हा जीव नसून किंवा स्वरूप आहे. एवढाच साव्यात तरंगामध्ये काय केलेलं आहे आधी देतो पोटभरी. आता पुढे सांगायचं की झालं नाही का 2 अवस्थात पुढे असते. माणसाच्या 2 अवस्था कोणत्या एक बद्ध आणि एक मुक्त 2 अवस्था आहे. त्या बद्धामध्ये प्रकार आहे पामर विषयी जिज्ञासू एक प्रकारले प्रकार आहे. बद्धातले तुकोबरा कोणत्या प्रकारात मोडतो ज्ञानेश्वर महाराज चांगदेव उपासक. जरी तो आणखी साधक आहे तरी पण काय तो बद्ध आहे ना. जागृतीला काय जागृतीला काय समजतो सत्यच समजतो. 2 अवस्था एक मुक्त अवस्था दृष्टांत चाललेलं. एकदा आणखी अज्ञान त्याची काय निवृत्ती झाली म्हणजे परमार्थ काय झाला संपला आहे ना. व्यवहारामध्ये पाहतो म्हणे आता कपडा स्वच्छ झाला म्हणजे धुण्याची क्रिया संपली.
भूक निवृत्त झाली म्हणजे जेवणाची क्रिया काय झाली. रोगी मनुष्य काही जण काय झाले आता मुक्त झाले. कोणत्या आहे का तब्येतली प्राणी पाहते ना परीक्षण तिथे आहे का ते ज्ञानपायी परवे जाऊ दे. अजून पाठ जावायचे जरी म्हणे हाती आणावे तरी संताया बजावे झोपा काढायच्या तनुमन होजीवे. मग ज्ञानाच्या योगाने तत्वदर्शी असं म्हटलं आहे. परोक्षही ज्ञान आहे त्यांच्याकडे. दुसरं कोणतं आहे? श्रोत्रियम ब्रह्म. आणि एकदा परमोच्च अवस्था त्या तुमच्या ह्याच्यामध्ये गीतेमध्ये दुसऱ्या तरंगामध्ये स्थितप्रज्ञस्य का तो वागतो कसा बोलतो कसा सगळं स्थितप्रज्ञस्य का भाषा त्याचं लक्षण. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीचं तिथं किम प्रभाते. माता त्याचं हे चरित्र चाललं. ते काल आपलं भावून गेलं की जीव ब्रह्मैक्य झाल्यापासून असल्यामुळे त्याला कोणतंही कर्तव्य जे ब्रह्मैक्य एकदा ब्रह्मज्ञान झालं म्हणजे त्याचं शरीर पडून जाते का. तुम्हाला आपल्यापेक्षा जे व्यवहार कसे होतात उत्तम होतात. मग शरीर पडून मग त्याचं जीवनचरित्र कसं राहतं. मग तुमच्या आमच्यामध्ये काय आहे फरक आहे. मग त्याचा जो सगळा व्यवहार होतो त्याला कारण कोणा प्रारब्ध. ज्याचं जसं प्रारब्ध असेल कारण आपलं होऊन गेलं की मग तत्वदृष्टी काय झालेला आहे जीवन नव्हता. मग त्याच्यामध्ये कधी कधी अनियमित व्यवहार होत असतो. अनियमित समस्या त्याला कोणत्याही प्रकारे विधिशास्त्र सांगू शकत नाही. कोण आहे कोण आहे हे तत्ववेत्याला आणि लहान मुलाला विधी नसतं. कोणाला लहान मुलाला काय विधी आहे का. ते काय घेतं तोंडामध्ये काय करतात. त्याला अपपर भाव आहे का. पण लहान मुलाला शास्त्र कोणताही विधी सांगत त्याचा जीवनमुक्ताला काय सांगित नाही. मग त्याचं वागणं कसं असतं प्रारब्ध असेल असेल त्याप्रमाणे सगळं लावायचं. तुकोबार आहे ज्ञानेश्वर महाराज नाथ महाराज नामदेव महाराज याज्ञवल्क जनकराया सगळी यादी दिली आहे. आता त्याच्यामध्ये काही नियम सांगतात. काय सांगतात भाषा काय. तरंग 7वा परिच्छेद क्रमांक 4 ज्ञानवानाच्या नियमाविषयी तत्वदृष्टीचा अभिप्राय. लोक म्हणतात कसंही भागून काम भागत नाही. त्यांनी सुद्धा नियमाला अनुसरून काय केलं पाहिजे वागलं पाहिजे. कसाही वागत तर त्याला स्वैर आचरण म्हणतात. आणि जो कसाही वागतो स्वैर आचरण करतो त्याला गौडपादाचार्याने आपल्या कारिकेमध्ये कुत्रा म्हटलेला आहे. कुत्र्याला काही विधी असतो का. त्याला काही नाही का. ते कुत्रे ते पुस्तकाचे हे आहे त्याच्यातही काही प्रारब्ध लागतो त्या कुत्र्यामध्ये. एक गावरान पेत्र कुत्र्याचं कोणतं जाऊ दे आपला विषयांतर दे. किती रुपयाला एक कुत्र विकत घेतला होता सीताराम भावना विचारायला. जेव्हा माणूस विकला तरी खूप मग त्याच्यात काही गुण असले पाहिजे काय असले पाहिजे. ज्या ते 50 कोटीला जर कुत्रा घेतात त्याच्यावर काय असले पाहिजे. गुणामुळे त्याला किंमत आली. मग त्याला कुत्र म्हटलेलं आहे. पण ते कुत्रासुद्धा नियम पाळतो. काय पाळतो ते पाहिजे. कुठे जरी स्वयंपाक खोली जरी असली आणि खोलीमध्ये जरी अन्न असेल तरी कुत्र दारापर्यंतच उभं राहतं. कुठे आतमध्ये शिरत नाही. मग तुकडा टाकला म्हणजे मग झालं. तेव्हा नियमबद्ध आहे.
म्हणून अज्ञानी माणसाप्रमाणे जर जीवनमुक्त वागेल मला ते योग्य होणार नाही. याच्याकरता शास्त्राने नियम सांगितला आहे. हा पण त्याला भिक्षेला गेलाच पाहिजे की नाही तो उपाशीच राहावं लागेल. मला तितकंच प्रवृत्ती व्हावी. किती जास्त प्रवृत्ती होता कामा नाही. आणि जास्त प्रवृत्ती जर झाली तर म्हटलं त्याला कुत्र्याची उपमा दिली आहे. तेव्हा हे अशा प्रकारे जीवनमुक्ताला नियम सांगणारे लोक असल्यामुळे या अडाणी लोकांना त्या तत्वदृष्टीला काय येतो हाच आहे नाही का. गोडा माझा घे. त्याच्या हसण्याचा अभिप्राय असा की ज्ञानवानाच्या शरीर व्यवहाराचा नियम नाही, कारण की ज्ञानाच्या व्यवहारात अज्ञान आणि तत्कार्य भेदभ्रांती आणि भ्रमाचे कार्य राग द्वेषादी ही वस्तुतः काहीच नसतात. त्याचे प्रारब्ध कर्म शेषच त्याच्या व्यवहाराविषयी निमित्त असते. तुम्ही त्याला योग्य नियम सांगणारे कोण. तो मुक्त या अवस्थेत आहे. कोणत्या अवस्थेमध्ये मग त्याला तुम्ही नियम सांगणारे कोण. मुक्त अवस्था म्हणजे तुमच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या विषयी अज्ञान असतं. आजच असतं का जीवदशा म्हणजे अज्ञान. माझं असं अज्ञान आहे आपल्या ठिकाणी की आनंद कालापासून नासावे अज्ञान नाट्याच्या भंग त्याच्यामुळे हे ऐसे करी कृपाला तुकोबराने म्हटलं आहे. अज्ञान निवृत्ती करतात मनुष्य देहाची काय हे बाकी गौण भाग आहे. ज्याच्या त्याच्या प्रज्ञा ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे कोणाच्या एखाद्या माणसाच्या ठिकाणी 5-6 एकर जमीन असेल किती रुपयाचा श्रीमंत आहे. 1 गुंठा किती जातो 25 लाखाला. मग एका एकराचे किती जाऊ द्या. नाही त्याने कमावले एक प्रारब्ध मानावं लागेल. संसारामध्ये प्रारब्ध काय केलं पाहिजे त्याच्याशिवाय समाधान राहू शकत. मग याचं वागणं कसं असतं प्रारब्ध प्राप्त. ज्याप्रमाणे प्रारब्ध असेल त्याप्रमाणे त्याच्या सर्व क्रिया होत असतात. पण त्यांच्या ठिकाणी ना ज्ञान नाही. अविद्या कार्य राग द्वेष अभिनिवेश काय होईना ते अनिष्ट वस्तू तत्प्रित्यर्थ असलेलं जे प्रारब्ध ते अज्ञानजन्य आहे. कोणते जन्य आहे. तत्ववेत्ता पुरुषाचा व्यवहार जो होतो त्याचे काही संबंध नाही. नैनम चिंतनती शस्त्राने आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही का. तुमच्या 5व्या अध्यात आहे गीतेच्या. तो काही करीत नाही काही बोलत नाही काय कोणते श्लोक आहे त्याच्यात 5व्या अध्यायामध्ये नाही तर जो पूर्णच मला प्राप्त झालेला कोणत्याला तर देहात असूनही सुद्धा कोणत्याही काय तुम्हाला आठवत पश्चन शृण्वन् स्पृशन जिगरण काही तुम्ही मदत करू लागत नाही काय काय त्या सर्व क्रिया करतात. पश्चन शृण्वन् स्पृशन जिगरण नटनन घटनन प्रलपन विसृजन गुरुजन निषण इंद्रियार्थेषु वैराग्य न किंचित करू. मी काही करत नाही. देहाशी त्याचा कोणता संबंध राहिलेला नाही. हे कोणती अवस्था मुक्त अवस्था. आणि आपण सगळे देहाचे धर्म कोणाच्या ठिकाणी घेतो आपल्या ठिकाणी घेतो. वास्तविक सगळे धर्म वेदांतशास्त्र काय करते जन्म मृत्यू हे कोणाचा धर्म आहे शरीराचा. आणि कोणाच्या ठिकाणी घेतो आत्म्याच्या ठिकाणी मी मरतो मी जन्मतो वगैरे या मग वेदांतशास्त्र काय करतं ही भ्रांती निवृत्ती करते. कोणची भ्रांती भ्रमनिवृत्त करणं हा वेदांताचं काय आहे. हे पाहिजे
देहालाच आत्मा समजतो आपल्याला, हा भ्रम आहे. विषयामध्ये काय आहे, हा ब्रह्मनिवृत्त होतो आहे काय. खरोखरच आपण जन्मतो, खरोखरच आपण काय होतं. मग आपली बुद्धी जी आहे ती देहाला विषय करते, कोणाला. आणि तत्वज्ञाची बुद्धी आत्म्याला काय करते. मग सगळे आत्मधर्म तत्ववेत्तेच्या ठिकाणी असतात, जाऊया. म्हणून आणि हे लोक काहीतरी नियम सांगतात कोणाला, तत्ववेत्त्या पुरुषाला, त्याचा तो अडाणीपणा पाहून आणि तत्वदृष्टीला काय होते. मग एखादं मूल असलं, शहाणी माणसं कशी हसतात बरं. ते आपला काय बाप मुलाला घेऊन गेला बघा, लहान मूल. आता आपल्या यात्रेमध्ये गेला, यात्रेमध्ये आता यात्रा असते, त्याच्यामध्ये काही ते फिरणारे हे असतात ना, पाळणे बिळणे. आणि त्या पोराचा इच्छा, मला कुठे पाळण्यावर बसू द्या की. पण त्याने असा काय झालं, हट्ट धरला बा, कोणत्या ठोकळ्यावर बसेल, सिंहाच्या, बरं का. आणि ते येईपर्यंत दुसराच परवा त्या सिंहाच्या ठोकळ्यावर काय झाला, बसला बा. मग त्याला काही तर बसायला मिळत नाही. मग बाप समजावतो, म्हणलं बाळा वाघाच्या ठोकळ्यावर बस की. म्हणजे बरेच सांगतो, सिंहाचा राजा अमका आहे तमका आहे. पोरग बसेल तर कोणत्या ठोकळ्यावर बसेल. आणि ते फिरायला लागलं म्हणजे त्याला बसायला मिळत नाही, रडायला काय करतात, नुसतं चढतं का पालतं पडतं, पालतं पडतं का पाय घासतं. मग त्याची सगळी क्रिया पाहून बापाला काय येते, बाप हसतो, पोरं बाप का हसतो त्याच्या अज्ञानामुळे. आणि पोरगं का अडतं, त्याला बसायला मिळालं नाही मुळे. ठोकळ्यावर बसला म्हणजे काय, वाघाच्या जरी बसला तरी, लाकडावरच बसला आणि समूहावर जरी बसला तरी ही बुद्धी कोणाची आहे, बापाची. नामरूपावर बुद्धी कोणाची आहे, म्हणे एक असतो आणि एक. मग तुम्ही आम्ही काय, आपण रडतो आणि तत्ववेत्ता काय होतो. म्हणून तो तत्वदृष्टीत तुमच्या आमच्या अडाणीपणा राहून काय करतो, तो हसतो. ते प्रारब्ध कर्म प्रत्येक पुरुषाचे भिन्न भिन्न असते, म्हणून ज्ञानवानाच्या प्रारब्ध कर्मजन्य व्यवहाराचा नियम कोणासही करता येणार नाही, हा मुख्य सिद्धांत आहे. याचे रहस्य न समजता अज्ञानी लोक वाटेल ते बोलतात. वैज्ञानिक लोक तत्ववेत्त्याविषयी काय करतात, काय बोलतील, काही सांगता येत नाही. कारण त्याला असं आहे, तत्ववेत्त्याच्या ठिकाणी अज्ञान निवृत्त झालं हे तुम्हाला आम्हाला दिसते का जास्त, तुला माहिती असते. एखादा राग आला आपल्याला, दुसऱ्याला कळतो का. मग आपल्याला राग आला क्रियेवरून कळतो, कशावरून. राग येत नाही का, काही लोक रागवण्यासारखं दाखवत नाही, दाबून ठेवतो राग. तशी जीवनमुक्त अवस्था आहे, लोकांना दिसण्यासारखी नसून ज्याची त्याला काय असते, अनुभवायचे असते. सोंग आणणं वेगळं, नाटक करणं वेगळं, आणि असणं वेगळं. जाऊ दे, आपला सिद्धांत याच्यामध्ये बघा. म्हणून पूर्वपक्षाचा आग्रह, त्याने जास्त व्यवहार करता कामा. पण दुसरा पूर्वपक्षकार म्हणतो, म्हटलं हे पहा, त्यांनी समाधी करावा. काय करावा, काहीतरी आलिंगन पाहिजे ना. आपण जर काही मनाला गुंतवून टाकलं नाही तर मन कुठे जाईल काही सांगता येत नाही, आहे का नाही. मनाला काय करावं लागतं, आलंबन राहत नाही तर कुठे फिरेल काही सांगता, मनामध्ये काय काय रे काही सांगता येत. मग त्याला आलंबन द्यावं लागतं. काय
नाही म्हणलं 2 ओव्या काय 3 ओव्या पाठ केल्याच पाहिजे. मग ते इकडे तिकडे जाण्याच्या बाहेर कोणावर विषय होता, मग ते कोणाचे विषय, ओव्याचे विषय. नाही तर नाश्त्यातच सगळं मन फिरत असते का. जाऊ द्या. म्हणून आलंबन देण्याकरता काय, आणि त्याला आलंबन देण्याकरता मग समाधी. माणसाने का व्यवहारामध्ये एक विषय झाला की दुसरा विषय झाला की मग त्याला समाधी करावा. हा विधी कोणाला सांगतात? तत्ववेत्या पुरुषाला. पुढे सांगायचं आहे समाधी हा विषय. समाधीचं जे साध्य आहे ते साध्य कोणाला प्राप्त झालेलं आहे? तत्ववेत्याला. पुढे क्रमाक्रमाने सांगायचं समाधी म्हणजे काय, तुझे अंग किती, निर्विकल्प समाधी म्हणजे काय, सविकल्प समाधी म्हणजे काय. समाधी आहे परमोच्च साध्य म्हणून तुम्हाला आम्हाला, पण त्याचे अधिकारी सर्वसामान्य माणसं त्याचे अधिकारी असू शकत नाही. त्याला विशिष्ट अधिकाराची जरूरत आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान हे अष्टांग हे असतात, त्याला समाधी असं म्हणत असतात. ते सगळे पाळावे लागत असतात. तेव्हा समाधीचा शुचोदेशे प्रतिष्ठा समंगाय शिरोग्रीवम धारण. भरपूर जेवण करून काम मागत असते का? युक्त आहार युक्त चेष्टस्य कर्मसु. पण हे सर्व योगही जरी सांगितलं, कर्म जरी सांगितलं, उपासना जरी साध्य काय? आणि साध्य म्हणजे शेवटी मुक्त अवस्था आहे. त्याचं काय साध्य आहे? तात्पर्य मुक्ताच्या कोणत्याही व्यवहाराला आपल्याला नियम लावता येत नाही का. म्हणून लावणारे लोक शहाणे नसून काय शहाणे नाही का. तत्वज्ञान आहे ना काय. हा काय अडाणी माणसाचा विचार चाललेला आहे. तर थोडं आहे ते ज्ञानी झालेला. आता पहिली कोणती अवस्था जीवदशा, आता कोणती अवस्था एषा ब्रह्मस्थिती दोन्ही असते ना. गुरुगृहामध्ये या गोष्टीची आवश्यकता. पण फार चांगली गोष्ट आहे आपल्याला. आणखी थोडी गुरुगृहाची प्रथा चालू आहे. पूर्वीच्या काळामध्ये ही सगळी प्रथा आहे. मुलगा उपनयन संस्कार झाला म्हणजे वडील गुरुगृहामध्ये आश्रमामध्ये पाठवतात. आणि तिथे मग वेदाध्ययन वगैरे करून मुलगा काय व्हायचा, पूर्ण व्हायचा. आणि मग गुरुकडून आज्ञा मिळाल्यानंतर घरी आल्यानंतर मग बापही सुद्धा म्हणलं मुक्त झालाच का? म्हणला गुरुजींनी पाठवलेलं आहे पूर्ण अवस्था. म्हणलं असं काही आहे का की जे जाणल्यानंतर काही जाणायचं शिल्लक राहत? म्हणलं ते गुरुजीने सांगितलं नाही. म्हणलं जा बघू पुन्हा गुरुजीला काय कर. हे पूर्वीच्या प्रथा होत्या. आता जे सगळी पाश्चिमात्य संस्कृती आहे. कोणती? ही सगळी जी शाळेची शिक्षण पद्धती आहे ना, याच्यामध्ये ब्रह्मविद्यापीठ आहे. म्हणून त्याच्यात सगळ्या पैसा मिळवण्याची काय आहे. ते लोक म्हणतात ना संस्थेमध्ये जाणारे पोरं वेडे आहे म्हणतात. काही लोक वेडे म्हणणारे आहे. विनाकारण म्हणला वेळाचा फाजील काय करतात, नाश करतात. सर्व मिळत 2 संपत्तीचं भांडण चालू असते. नाही एक आसुरी संपत्ती नाही कोणती. हे आजच आहे का पूर्वीपासून आहे. हे बरोबर 2 मिळत असतात. हे काय दुर्योधन आसुरी संपत्ती. रामायणामध्ये रावण कोण आहे? बिभीषण. अर्जुन आहे काय? आणि दुःशासन आसुरी संपत्ती येतं काय. बरं याच्यामध्ये द्रौपदीला नागं करण्याचा प्रयत्न करतात. कोण? तर दुःशासन वस्त्र फेडत होता ना. त्याला म्हटलं तुला इतकी सुद्धा अक्कल नाही, बाईला नागवी करण्याकरता खुशाला आणखी वस्त्र फेडतो. म्हणलं अशी क्रिया का करतो? तो म्हणलं माझ्या भावाने सांगितलं. कोणी? दुर्योधनाने सांगितलं. म्हणलं नागवी करण्याकरता. मला इतका अज्ञाधारक आहे का तो?
आज्ञेचं काय करतो? आणि तुझ्या भावाने तुला सांगितलं शेण खा म्हणून. शेण खातो का तू? आणि ते कसं कळत नाही तुला? जाऊ दे आपलं. दुर्योधन म्हणजे आसुरी संपत्ती. म्हणून आसुरी संपत्ती नरकाला जायचं. गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये भरपूर काय केलेलं आहे. नंबो दर्पो अभिमानाच्या अध्यायाच्या पार्थ संपदमा. नरकाची वाट दाखवणारी कोणती संपत्ती? आसुरी संपत्ती. म्हणून तात्पर्य कशा करता हे सगळं चाललेलं आहे. तेव्हा त्याच्या वागण्यामध्ये, तत्ववेत्त्याच्या वागण्यामध्ये कोणत्याही प्रकारे द्वेष नाही, काय नाही, राग नाही. ही लक्षणं इथून तिथून सर्वांची सारखीच आहे. भक्ताच्याही लक्षणामध्ये तिचा द्वेष्टा सर्वभूतानां मैत्र. पूर्णत्वाची लक्षणंही सर्वांच्या ठिकाणी सारखीच आहे. म्हणून हसण्याची क्रिया का झाली तर तत्ववेत्त्याच्या बुडाशी काय लावतात? नियम लावायचा असते का प्रारब्ध असतं? परिच्छेद क्रमांक 5. ज्ञानवानाच्या शरीर व्यवहाराविषयी नियमाचा आग्रह असणाऱ्या पक्षाचे मत. पदाचं मान तर म्हणलं ते काही नाही. नियमितच काय झालं पाहिजे ते काय नाही म्हणत लागले. म्हणलं का नियमित वागलं पाहिजे? मग त्याच्याकडे 2 मुद्दे सांगतात. कारण तो एक आहे की तत्ववेत्ताला का पहिली अवस्था साधकाची होती, आहे का नाही? पहिली अवस्था म्हणजे पामराचा पुढे विषयीचा, मग जिज्ञासूचा. जिज्ञासू अवस्थेमध्ये जिज्ञासू कोणाला म्हणायचा? झालं ना दुसऱ्या तरंगात वगैरे नाही चांगलं. ज्यांनी मालविक्षेप नावाचे 2 दोष काय केलेले आहे. आणि पुढे मग आत्मज्ञान संपादन करणं साधन चतुष्ट काय तो वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे का? अधिक तेव्हा मोक्ष अवस्थेमध्ये पण अज्ञान काय आहे? काय आहे अज्ञान? काय काय पाहिलं? पुढची अवस्था कोणती? मुक्त अवस्था. अज्ञान संपलं. कोणती अवस्था? मुक्त अवस्था. परमार्थ काय झाला? संपला. मुक्ताच्या पलीकडे आहे का? कळस बसवला तर देवळाचं काम काय झालं? संपलं. 4 वर्ष संस्थेतले सुटल्यानंतर रोज भजनाला येण्याचं काम काय झालं? मुक्त अवस्था. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाने किंवा गुरुच्या गुरु आश्रमातील ज्ञानामुळे कुठे जाऊन नाही बघा. कारण ज्या ज्ञानामुळे ते ज्ञान कोणाजवळ असतं तद्विद्ये प्रणिपात आहे ना परि. त्या ज्ञानाने जीवात्मा मुक्त होतो. आणि मुक्त झाल्यानंतर त्याला कोणताही तुमच्या 15 अध्यायातला शेवटचा श्लोक आहे इदमध्यम भयाला कृतकृत्यश्च मुक्त. तत्वज्ञान काय झालं? खरी गीता संपली. म्हणून ते 15 अध्याय गीता काय झाली? 16 अध्याय कशा करता आहे? थोडक्यामध्ये दैवी संपत्ती आसुरी संपत्तीची त्याचा अधिक विवरण करण्याकरता कोणता अध्याय? शेवटचा 18वा अध्याय असतो. गीता 15व्या अध्यायातच संपून गेली आहे. म्हणून मनुष्य देहामध्ये हेच मुख्य परमोच्च साधन असं म्हणा. त्याचं प्रयोजनसुद्धा कोणतं आहे? तेच आहे तात्पर्य. तेव्हा पहिले साधक अवस्थेमध्ये विषयाच्या विषयी कोणती अवस्था असते? ज्याची दोषदृष्टी असते. कोणती? तर काय मामे पार्थ व्यापारशी ते पिस्यू श्रिया वैश्या तथा सुद्धा किं पुनर्ब्रह्मणा पुण्या भक्तराज अनित्यम असुखम. हे दोष आहे.
आणि पुढे मग गुरु ज्ञान घेतल्यानंतर त्याच्या ठिकाणी कोणती विषयाच्या ठिकाणी कोणती बुद्धी होत असे मिथ्यात्व बुद्धी. पहिले कोणती दोष बुद्धी, नंतर विषयाच्या ठिकाणची ज्ञानाच्या योगाने मिथ्यात्व. दोन झाले का नाही? मग हे दोन असताना त्याचा व्यवहार जो आहे तो अनियमित कसा होऊ शकेल? तो व्यवहार कसा झाला पाहिजे? दोन प्रकारचं वैराग्य. किती प्रकारचं? मग व्यवहार विषयाचा होईल की आत्मज्ञानाचा? मग विषयाचा व्यवहार होऊ नये, कारण त्याला एक पट वैराग्य आहे का दुप्पट? मग तो विषयामध्ये आसक्त होईल. आता पूर्व पक्ष वाचा. कित्येक पंडित म्हणणे असे म्हणतात की ज्ञानाच्या प्रवृत्तीविषयी कोणताच नियम नाही, म्हणजे त्याने नित्यनैमित्तिक कर्मे आणि उपासनादी केली पाहिजेत असे आमचे म्हणणे नाही. त्याला काही उपासनेचा बंधन आहे, कर्माचा सुद्धा काय नाही. कोणताही विधी त्याला शास्त्र सांगू शकतो. विधी को निषेधा असं तुमच्या गीतेमध्ये त्याच्याविषयी सुंदर श्लोक आहे. यस्य नाहं कृतो वा हातापिसही मान लोक. त्याच्याकडून कोणतेही क्रिया घडले तरी त्याच्यापासून पापही होत नाहीत ना काय होत नाही. जीवदशेत असेल तर मात्र मग पापही होते ना काय होते. ते मनुष्य देहातच. कोणत्या देहात? मनुष्य देह खेरीज करून कोणत्याही देहामध्ये तुम्ही गेले कसेही बघा, स्वैर बघा, पापही नाही ना काही नाही, पुण्यही नाही. फक्त पाप आणि पुण्य हे दोन विधी फक्त मनुष्य देहालाच आहे. आणि त्याच्याकरता सांगितलं एक काय विहित कर्म आणि दुसरं कोणतं निषिद्ध कर्म नरकाची प्राप्ती. विहित कर्म स्वर्गाधिकाची काय प्राप्ती आहे. आणि निष्काम कर्म करत असेल तर ब्रह्मज्ञान ब्रह्मचैतन्याची प्राप्ती. पण त्याच्याकरता निष्काम कर्म व्हावं लागतं. त्याच्या योगाने मलविक्षेप नावाचे दोष काय होतात, साधक अवस्था काय होते प्राप्त होतात. आणि साधक अवस्थेचं रूपांतर गुरुच्या द्वारा कोणत्याही मुक्त अवस्था. तेव्हा मग त्याला कोणत्याही प्रकारे नियम सांगता येत. दोन प्रकारचं वैर आहे की दोषदृष्टी कोणती अनुपस्थिती कोणती मिथ्यात्व दृष्टी. वेदांत शास्त्रामध्ये जगात सत्य रचून काय आहे ते पंचदशी शिका काय होत नाही. मिथ्यात्व म्हणजे काय न दिसणे नाश पावणे त्याला विद्यात्म म्हणत आहे. जरी दिसत असला तरी त्याचा त्या कारणामध्ये त्रैकालिक काय आहे. विषयात जरी सुखट वाटत असला तरी विषयाच्या ठिकाणी सुखाचा त्रैकालिक काय आहे. मग सुख भासते ते कसं ते सुख विषयाचं नसून कोणाचं आहे आत्म्याचं आहे. ज्ञानाने कळत असेल. ते कुत्र्याची जात असते का नाही आपण दृष्टांत ऐकला की म्हणजे मेलेलं गुर असते आणि त्याला ते चघळतं बघा हाडाला. त्याच्यामुळे दाढीला इजा होते. त्या दाढीतून काय निघते त्या कुत्र्याला असा भ्रम होते कशातून रक्त निघतं पुन्हा पुन्हा चघळतं पुन्हा पुन्हा. तसं आपलं आहे. विषय वडी बोलले मग आपला भ्रांती आहे. विषयात सुख आहे भ्रांती. तत्त्वज्ञानाने विषयात सुख आहे भ्रांती काय होते. विषयी सुख आहे बोलण्याची सारिके किंबहुना विषयातलंच विषयाचे जे सुख ते साध्यंतची जा नवाध्यायाला परी काय केले मूर्ख नसे. मग वेदांतशास्त्र काय करते भ्रांती निवृत्त करते. जन्ममरणाची भ्रांती. कशाची भ्रांती. मी खरोखर जन्मतो मी खरोखरच काय होतो. हे सगळे धर्म आत्म्याचे आहे का ब्रह्म उपाधीचे आहे. आणि ते आत्म्यावर चढला होतो कोणाला होता नाही का. माझा आत्मा मेला आणि माझा आत्मा स्वर्गाला काय झाला. आत्मा मरत नाही ना आत्मा स्वर्गाला काय होत नाही जात नाही. तेव्हा सगळ्या धर्माचा आरोप कोणावर घेतात आत्म्यावर. तात्पर्य तेव्हा आणि वेदांत शास्त्रामध्ये काय
समाधान प्राप्त होण्याकरता विवेक सांगितलेला आहे. काय सांगितलं? हा विवेक चाललेला आहे. त्या तत्ववेत्त्याच्या व्यवहाराला कोणताही नियम करता येत. परंतु सर्व व्यवहारापासून निवृत्त झाले पाहिजे. प्रवृत्ती झालीच तर भिक्षा, स्नान, शौचादी शरीर संरक्षणापुरती व्हावी, अधिक होऊ नये. कारण ज्ञानोत्पत्तीहून पूर्वी जिज्ञासावस्थेमध्ये विषयाचे ठिकाणी फक्त दोष दृष्टीने वैराग्य असते. कसं आहे, दोष असे अडाणी लोक त्याच्या व्यवहाराशी नियम लावतात आहे ना. झालीच प्रवृत्ती तर किती झाली पाहिजे. कोणत्याही व्यवहाराविषयी नियम लावता येत नाही. ते जोग महाराज होते. म्हणजे बाबा तुम्ही तर लोणी आणि खडीसाखर खाता. मग जोग महाराज म्हणायचे ते थोडे हे होते. म्हणजे तुझी इच्छा काय आहे, आंबट खाऊ का, मी काय माहीत आहे का. नियम लावता येत. ते तुमच्या निवृत्तीनाथ महाराजांना मांडे खाण्याची का झाली होती. तुम्ही जर तत्ववेत्त पुरुष समजता, मग काय मांडे खाण्याची इच्छा तुम्हाला व्हावी. तरीसुद्धा ते काळामध्ये तत्ववेत्त ज्ञानेश्वर महाराजांचे सगळे भावबंधू वगैरे सगळे बद्ध होते का, सगळे मुक्त होते. मग मुक्त असताना तुम्हाला मांडे खाण्याची इच्छा झाली, नियम लावा. हे बरेचसे असे प्रकार. रामदास स्वामींना खीर खाण्याची इच्छा झाली, तर तुमच्या मच्छिंद्रनाथ होते त्यांना काय खाण्याची झाली. त्याचे व्यवहार तुमच्या आमच्यासारखेच सगळे होतात. कोणताच नियम तत्ववेत्त्याच्या व्यवहाराला लावता येत नाही, हेच सांगायचं आहे. म्हणून लावणारे माणसं त्यांना त्याचं ज्ञान नसल्यामुळे व्यवहाराची त्याचा संगत लावण्याकरता त्याला नियम काय करतात लावला. नंतर सांगतात 2 प्रकारचं वैराग्य आहे ना. मग त्यांनी नियमितच वागलं पाहिजे. असं ज्ञानोत्पत्तीनंतर विषयाच्या ठिकाणी मिथ्या बुद्धी उत्पन्न होते. पहिलं कोणतं वैराग्य. आता ज्ञान झालं. साधक अवस्थेमध्ये विषय दोष दर्शनाचा वैराग्य. कोणत्या अवस्थेत, मुक्त अवस्थेमध्ये मिथ्या दर्शन. कारण ज्ञानाच्या योगाने वेदांताचा सिद्धांत आहे, जगत सत्य नसून काय मिथ्या वस्तूविषयी आपली प्रवृत्ती होईल का. तुम्ही दृष्टांत ऐकलेलेच आहे, पण अनेक दृष्टांताने आपल्याला हे सांगते. एक दोष दर्शनामुळे होणारं वैराग्य. कोणीतरी आपले चाललेले होते बा, कोणीतरी आपल्या शहराचं ठिकाण तर लहान पोराने विधी केला आणि कशावर केला, जाहिरातीवर केला. ते जाहिरात हे मोठे बाई अशी होती, त्या बाईने त्याचा पुडा तयार केला आणि बरं रस्त्यामध्ये टाकून दिला. चाललेले वैराग्य आणि विद्यार्थी तरी ते पाहिलं. अरे म्हणला कोणाचा तरी पेढ्याचा पुडा काय झाला असला बाहेर. दिसल्याबरोबर सगळेच गेले घेण्याकरता. आणि प्रत्येक जण म्हणतो पहिला सूत पाणी पाहिला कोणी, मी जास्त खाण्याचा हक्क कोणाचा. दुसरं म्हणतो मला आणि तिसरं म्हणतो मला. म्हणून तो पेढा तो पुढा उकलण्याचा प्रयत्न केला, धमक वाद आला. एक जण म्हणतो अरे तो शिळा आहे की. आता वृत्ती का होत नाही. दोष दर्शन. कोणतं दर्शन आहे. मग आता कोणता वैरा गेला तो साधकी अवस्थेमध्ये कोणता थोडी मुक्त झाला. काय झाला. मग आता कोणतं विषयाच्या ठिकाणी दर्शन आहे, मिथ्यात्व दर्शन. साधक अवस्थेमध्ये दोषदृष्टीचा आणि याच्यामध्ये कोणत्या अवस्थेचे पण तू जाई होतो मासे. आम्ही विष्णूला शिवाजी राजे असून सुद्धा आहे काय कोणता दोष आहे, मिथ्यात्व दर्शन आहे. मग संतांच्या ठिकाणी आपल्याला काय होतं. म्हणून आपल्याला त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे होणारा व्यवहार
आपल्याला कोणताच नियम लावता येत. तत्वज्ञान झालं म्हणजे काय, बसून राहतो का? युद्ध करण्याच्या पूर्वी भगवंतांनी अर्जुनाला कोणतं ज्ञान दिलं? तत्वज्ञान. मग अर्जुनाने झोप काढली असेल, मग काय केलं? मग युद्ध केलं नाही का? नष्ट व्हा स्मृती तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी कथं संजय. आणि पुढे देवाला विचारतो, आता सांग कोणाची युद्ध लढ करू. पुढे म्हणून ज्ञानोत्पत्तीनंतरचे वैराग्य दोष दृष्टी आणि मिथ्याबुद्धी या दोन कारणांनी असते. कोणाच्या अगोदर दोन दृष्टीने काय असते? आहे का नाही? एक कोणती मिथ्यात्व दृष्टी, दुसरी कोणची? मंदाचा व्यवहार अनियमित न होता नियमितच झाला पाहिजे. पुढे वाचा. ज्याचे ठिकाणी मिथ्यात बुद्धी होते त्याचे ठिकाणी पुन्हा सत्यबुद्धी होत नाही आणि शिवाय दोष दृष्टी असतेच. त्यामुळे विषयाचे ठिकाणी प्रीती संभवत नाही. हे पहा, त्याच्यात मला थोडा फरक करायचा. दोषदृष्टीने होणारं वैराग्य आणि मिथ्या दृष्टीने होणारं वैराग्य. दोष दृष्टीने होणारं वैराग्य ते टिकेलच असं सांगता येत नाही. आता दोष दिसते म्हणून काय होते? हे पहा, कल्पना करा, एखादा आंबा आहे, आपण तो खाण्याकरता घेतला असा आंबा कल्पना करा, आणि त्याच्यामध्ये काळा डाग दिसला तर म्हटलं हा सडका आंबा आहे. काय मग तो ग्राह्यता येते का त्यात जे होतं? मग चांगला आंबा दिसला, मग आहे का वैराग्य खरोखरच आहे का? सडक्या आंब्याच्या विषयी काय आणि चांगल्या आंब्याच्या विषयी वैराग्य आहे का? मग बरं, आमचं चांगल्या आंब्याच्या विषयी मिथ्यात्व बुद्धी झाली तर मग मात्र काय हे सगळं लावायचं बा. म्हणजे तुकोबराच्या ठिकाणी पदार्थाच्या विषयी कोणती बुद्धी आहे? नाही का? काय दिला ठेवा. दोष दृष्टीपेक्षा सुद्धा मिथ्यात्व दृष्टीचं वैराग्य कधी ढळू शकत. विषय रामलीले रससो नंदांचा वेळ तुम्हाला गेला ना, या 6व्या तरंगामध्ये गेला बरं का? ते सांग, अज्ञानाचं घर आणि ज्ञानाचं घर. ज्ञानाच्या घरावर ते पताक कशाचे आहे आणि अज्ञानाच्या घरावर ते आसक्तीची घर आहे का? म्हणजे आसक्ती कधी कमी होत येत नाही. अज्ञानी माणसाला वैराग्य कधी होऊ शकत, ज्ञानी पुरुषाचं वैराग्य कधी ठरू शकत. तुमच्या 6व्या तरंगामध्ये गेला ना, पुढे वाचा. त्यामुळे विषयाच्या ठिकाणी प्रीती संभवत नाही. मग विषयाच्या ठिकाणी प्रवृत्ती कशी संभवेल? आणि शरीर निर्वाहानिमित्त जी प्रवृत्ती होते ती तर प्रारब्ध बलाने संभवते. म्हणून शरीर निर्वाहापेक्षा ज्ञात्याची जास्त प्रवृत्ती होऊच नये. हो नाही, झालीच प्रवृत्ती कशामुळे होत असते? ती प्रारब्धामुळे होत असते. पण त्याला नियम लावतात. काय लावतात? अधिक प्रवृत्ती होता कामा. 2 प्रकारचा वैराग्य असूनही सुद्धा अधिक प्रवृत्ती कशी होऊ शकेल असं सांगतात. पण ते काही हेच उत्तर आहे. कोणतं उत्तर आहे? प्रारब्ध. जसं जसं प्रारब्ध तत्ववेत्या पुरुषामध्ये सुद्धा मुक्तामध्ये काय असते? प्रारब्ध असते. भिन्न भिन्न काय आपल्या भक्तिपंथामध्ये पहा, काही साक्षर याच्यामध्ये पहा. ज्ञानेश्वर महाराजांचं वैराग्य वेगळं आहे ना, नामदेव महाराजांचं वेगळं, नाथ महाराजांचं. प्रत्येकाचं प्रारब्ध काय? तुकोबराच्या प्रारब्धामध्ये स्त्री एकांना, नाथ महाराजांच्या प्रारब्धामध्ये जेवढे
पोथी ऐकण्याकरता येत असत त्या सर्वांना मोगराळ काय देत असे. आणि नुसतंच भजन नाही, रोज पूर्णाच्या पुढचं काय असायचं याचा आनंद कोणी लुटला, गाव पाणी लुटला तो काही वाच नाही. ते काय मग तो कृपा झाली ना. मग कशा भावार्थ रामायणाचा वाचक केला, काय केला होता कृपा तुमची. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा वाचक केला, काय केला, काय कृपा त्याला काय करतात त्यांची काय कृपा आहे ना. मग भक्तिशास्त्रामध्ये याचा गोड एकदा भगवंताची कृपा झाली म्हणजे मग काय आहे. त्या कृपेला तुम्हाला कल्पना नाही. आपुल्याची देशी पदा आपलं सर्वस्व परमात्मा काय करतात. गुरुजी सुद्धा काय करतात, हे हृदयचे ते हृदय. कोणतं शास्त्र आहे? भक्तिशास्त्र आहे. देवाच्या भक्ताच्या कथा वाचा, त्यामध्ये आपल्याला सगळं पाहायला मिळते. हे वेदांतशास्त्र आहे. वेदांतशास्त्रामध्ये जगत सत्य नसून काय आहे का. चांगला आहे आंबा मिथ्यात, आणि सडका आहे आंबा मिथ्यात्म दर्शन पुरुष तो कशाला इच्छा करील. तुम्ही दृष्टांत ऐकलं आहे, पण चांगला आहे. 2-3 वेळा ऐकलं तरी काय हरकत नाही. मंगल कार्यालयामध्ये काय फुलं बिलं दिसतात आपल्याला, आपल्याला वाटते सुगंध घ्यावा म्हणून फुलाकडे जात असतो. आणि सुगंध तोडण्याकरता हात लावायला गेला तर हाताला काय लागतं ना, तर सुगंध घेण्याची इच्छा करेल का. मग कोणताच वैराग्याचा दोष दृष्टी. ते फुलं सत्य नसून काय एकदा मिथ्यात्म कळाला की त्याचा विषयक व्यवहार काय होत असतो बंदपणा. म्हणून तत्ववेत्याला जगताच्या बाबतीत कोणता असते आणि तुमच्या आमच्या ठिकाणी. म्हणून तर आपल्याला एखादी चाल म्हणायला नाही दिली तर हानू का म्हणलं तर संपलं का पाहिजे, संपलं का म्हटलं पाहिजे. आणि शरीर निर्वाहानिमित्त जी प्रवृत्ती होते ती तर प्रारब्ध बलाने संभवते. म्हणून शरीर निर्वाहापेक्षा ज्ञात्याची जास्त प्रवृत्ती होऊच नाही. झाली प्रवृत्ती किती झाली पाहिजे, जास्त प्रवृत्ती होता कामा नये. ऐकाय तेव्हा जो तत्ववेत्ता पुरुष असतो तो या मूर्खाची बडबड म्हणतोय कोणाची. परिच्छेद क्रमांक 6 ज्ञानवानाच्या निवृत्तीविषयी त्रयस्थाचे उत्तर. माता याची कशी निवृत्ती होते. अधिक विचार आहे तो अधिक विचार कधी करू इथंच थांबा.